मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ब्रेन स्किल्सबद्दल माहिती दिली. एक होतं व्हिज्युअलायझेशन आणि दुसरं होतं इमॅजिनेशन. आता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेंदूच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या स्किलबद्दल माहिती देणार आहे. त्या स्किलचं नाव आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मिती. आता खरं तर हे जे स्किल आहे हे समस्या सोडवण्याचं स्किल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी नवनिर्मिती करतात त्यावेळेस तुम्हाला समस्या येणार आणि त्या समस्या तुम्ही कशा सोडवतात त्याच्यावरती तुम्हाला मिळणारं यश अवलंबून असतं. बरेच जण समस्या आली की ती सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे ते हे क्रिएटिव्हिटी स्किल वापरत नाहीत. तुम्हाला शाळा कॉलेजेसमध्ये माहिती असेल की काही विद्यार्थी असे असतात की जे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात. मग ती ॲक्टिव्हिटी कशाची असो, एखादा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये लीडरशिप घेतील किंवा नृत्य, अभिनय, चित्रकला याच्या स्पर्धा होतात किंवा डिबेटिंग होतं किंवा नाटक, एकांकिका स्पर्धा वगैरे वगैरे किंवा स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये ते भाग घेतात. ते पर्वा करत नाही की मला याच्यामध्ये यश मिळेल किंवा नाही मिळणार. ते त्याच्यात प्रयत्न करतात. आता प्रयत्न करतात म्हणजे काय करतात, तर ते त्याच्यातल्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना समस्या सोडवण्याची सवय लागते. म्हणजे त्यांच्या ब्रेनला, त्यांच्या मेंदूला समस्या सोडवण्याची सवय लागते. याच्या उलट काही विद्यार्थी असे आहेत की जे शाळा कॉलेजेसमध्ये कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भागच घेणार नाही. त्यांना सांगितलं की अरे ही स्पर्धा आहे, हे स्पोर्ट्स आहे, ह्याच्यामध्ये भाग घे. ते म्हणतात नाही ना यार, मला जमणार नाही, माझा अभ्यास पेंडिंग आहे. आता हे मुलं अभ्यासातही खूप हुशार असतात असं अजिबात नाही बरं का, पण ह्या मुलांना समस्यांची भीती वाटते. हे समस्या सोडवण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी हे जे मेंदूचं स्किल आहे ते न वापरल्यामुळे गंज चढलेला असतो, रष्ट पकडलेला असतो. असे विद्यार्थी जेव्हा मोठे होतात त्यावेळेस ते नोकरी, व्यवसाय जिथं कुठे काम करतील त्याच्यामध्ये सुद्धा समस्या सोडवण्यापासून स्वतःला लांब ठेवतात. त्या समस्यांमध्ये ते राहतील, समस्या सोडवणार नाही. याचं कारण का? याचं कारण विद्यार्थी असल्यापासून त्यांना समस्या सोडवण्याचं स्किल वापरायची सवयच राहिलेली नसते. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर हे जे मेंदूचं स्किल आहे क्रिएटिव्हिटी हे वापरायचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्किल पॉवरफुल बनवलं पाहिजे. आता शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे मुलं मॅथमॅटिक्समध्ये, सायन्समध्ये हुशार असतात त्या ठिकाणी हे क्रिएटिव्हिटीचं स्किल त्यांना जास्त वापरावं लागतं. म्हणून तुम्ही बघा, ज्या मुलांचं मॅथ्स चांगलं असतं, ज्या मुलांचं सायन्स चांगलं असतं, असे मुलं हे हुशार समजले जातात. याचं कारणच हे आहे की प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं स्किल त्यांना वापरावंच लागतं. आता ज्यावेळेस तुम्ही म्हणजे विद्यार्थी मोठे होतात त्यावेळेस आयुष्यात प्रत्येकाला समस्या येतात. हुशार मुलांना समस्या येत नाही असं थोडीच आहे, त्यांनाही समस्या येतात. मग काय होतं, ज्यांना समस्या सोडवण्याचं एक प्रॅक्टिस आहे, त्यांच्या ब्रेनला सवय आहे, ते ताबडतोब त्या समस्येमधून बाहेर पडतात. आणि जे दुसरे लोक आहेत, दुसरे मुलं आहेत ज्यांना समस्या सोडवण्याची प्रॅक्टिसच नाही, ते लोक त्या समस्येमध्ये अडकून पडतात आणि खूप कष्टमय जीवन त्यांना जगावं लागतं.
आता हे जे समस्या सोडवण्याचं स्किल किंवा क्रिएटिव्हिटी स्किल आहे, हे आपल्याला पॉवरफुल बनवता येतं. त्यासाठी काय करायचं, तर हे स्किल वापरायचं. स्किल वापरलं की पॉवरफुल होतं. मग आता त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी मी काही ब्रेन गेम्स तयार केलेले आहेत. हे ब्रेन गेम्स खेळल्यानंतर समस्या सोडवण्याचं स्किल वाढत जातं, पॉवर वाढत जाते आणि मग ती सवय लागते. मी जेव्हा माझा काउन्सिलिंगचा कोर्स घेतो, 1 महिन्याचा कोर्स घेतो, आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला ऑनलाईन यावं लागतं किंवा डिस्टन्स लर्निंग पद्धतीने सुद्धा तो कोर्स तुम्ही करू शकतात. तर हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये मी ब्रेनचे हे 4ही स्किल्स गेम्सच्या द्वारे शिकवतो. त्याच्यामध्ये हे क्रिएटिव्हिटी स्किलसुद्धा आहे. तर ज्यांना या कोर्सची माहिती पाहिजे त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचा मोबाईल नंबर द्या. मी त्यांना सगळी माहिती ही व्हॉट्सॲपने पाठवून देईल. तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, फॉरवर्ड करा आणि ते बेल आयकॉन जे असतं ना ते ऑन ठेवा. तर पुढचे काही व्हिडिओ जे आहेत हे मी ब्रेन स्किल्सवरतीच बनवणार आहे. आणि त्यापैकी पुढचं स्किल जे आहे तर ते आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन हे स्किल जे आहे म्हणजे समजून घेण्याचं स्किल, याच्यावरती तो व्हिडिओ आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे, चुकवू नका. तर भेटूयात पुढे. तोपर्यंत धन्यवाद.